आपलं शरीर हे अद्भुत आहे, अनेक संभाव्यतांनी भरलेलं आहे. आपण आपल्या शरीराला आपल्या मनाप्रमाणे हवं त्या स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो. खूप सुंदर गोष्ट आहे. एक छानसा प्रयोग आहे तो तुम्ही नित्य नियमाने आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. तुम्ही प्रत्येकानं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला आरशामध्ये पाहाल, इतक्या प्रेमानं पाहिलं पाहिजे, इतक्या प्रेमानं की तुम्हाला काही क्षणानंतर लक्षात येईल की आपला चेहरा पूर्वीपेक्षा जास्त उजळला गेलेला आहे. हे परिणाम होतात आपल्या विचारांचे आपल्या शरीरावर. शिवपुरी बाबा 150 वर्षापेक्षा जास्त जगले. त्यांचं खाणंपिणं देखील त्यांच्या आवडीप्रमाणे होतं. ते अतिशय गोड चहा घ्यायचे, अतिशय मधुर गोष्टी त्यांना लागायच्या, ते गांजा ओढायचे, अनेक व्यसनं करायचे, परंतु 150 वर्षापेक्षा जास्त जगले. कारण होतं, ह्यामागं कारण असतं, जीवनाची रहस्य असतात. ती म्हणजे त्यांनी केलेलं प्रत्येक कार्य हे ते आनंदाने केलं. आयुष्य हे आनंदाने जगले. कोणतंही कार्य जीवनामध्ये करत असताना प्रेमपूर्वक आणि आनंदानं केलं गेल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच होत असतो. गौतम बुद्ध जेव्हा महान निर्वाणला प्राप्त होणार होते तेव्हा त्यांनी आपला शिष्य आनंदला बोलवून घेतला आणि त्याला सांगितलं, आनंद, तू म्हणत असशील तर मी अजून जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत माझं शरीर टिकवून ठेवू शकतो. हे सांगण्यामागचं कारण आहे, फार गहन अर्थ आहे, समजून घेतला पाहिजे. आपल्या पेशीला जाणीवा आहेत, स्पंदनं आहेत. ती स्पंदनं ओळखता आली पाहिजेत. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये स्पंदनं आहेत. ती स्पंदनं बिघडल्यानंतर शरीर आजारी पडतं. तुम्ही एक छोटासा प्रयोग करून बघा. जेव्हा तुमच्या शरीरातील एखादा भाग दुखत असेल तेव्हा शांत बसून राहा. आपला हात त्या भागावर ठेवा. मनामध्ये कोणताही विचार न घेता, त्या दुखण्याचा चिंता न करता आपला हात त्या जागी ठेवा आणि मनामध्ये एक भावना करा की माझं शरीर हे स्वतःला बरं करतं आहे, माझं शरीर हे शांत करतं ह्या भागाला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमची जेवढी तीव्र इच्छा असेल तेवढ्या लवकर तुमचं शरीर तो भाग पूर्ण बरा करायला सुरुवात करेल. इतिहासामध्ये अनेक उदाहरणं बघितली गेलेली आहे जिथे 4थ्या लेवलचा कॅन्सर देखील इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरा केला गेला होता. ही आहे शरीर रचनेची रहस्य. आनंदी राहणे, मनामध्ये दुसऱ्यांविषयी कटुता न बाळगता प्रेमाचा विचार आणणे आणि स्वतःच्या शरीरावर प्रेम करणे आणि आपल्या पेशींप्रती जागृत होऊन त्या पेशींना आपल्याप्रमाणे चालवणे, तेव्हाच तुमचं शरीर आणखी सुंदर बनेल, सदृढ बनेल. तुम्ही देखील तुमचं शरीर हे अनेक वर्ष तसं ठेवू शकता, तरुण ठेवू शकता. फक्त काही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत, काही गोष्टींचं अनुसरण केलं पाहिजे. भावशुद्धी, विचारशुद्धी तुम्ही अंतरंगामध्ये उतरवली पाहिजे. त्यातूनच बदल होईल तुमच्या जीवनामध्ये, एक उत्क्रांती होईल.